आबा, पोराची तब्येत कशी हो तुमच्या? काय करणार, एका व्यसनाधीन पोराची तब्येत कशी असणार? पूर्ण लिव्हर सडलाय त्याचं दारूने. ऐकायला तयार नाही कोणाचेच. मी जिवंतपणे मेल्यासारखा जगत आहे. खरंच या दारूने आपल्या गावात हैदोस मांडलाय. जवान जवान पोरं दारूच्या नादी लागून त्यांचा संसारही उद्ध्वस्त होत आहे आणि जीवनही उद्ध्वस्त होत आहे. आपण बघण्याखेरीज काही करू शकत नाही. हे सारं सरपंचाने मनावर घ्यायला पाहिजे. पण सरपंचाचीच बेरबार म्हटल्यावर काय करणार? माकडाच्या हातात कोलीत आहे. ते बी खरं आहे, पण आता काय करणार? ही दुर्दशा बघवत नाही. शेवटी देवच सर्वांना सुबुद्धी देवो एवढीच प्रार्थना करू शकतो. काय करणार? दारू की बोतल बोतल में दारू, दारू में है नशा. अरे एक बार बूढ़ी सी पी ली रे आबा, होश में वो कहाँ. अरे झूम झूम झुम झुम झुम, तात्या झूम झूम झुम झुम झुम, आबा झुम झुम झुम. अरे समाधान, सुधर बाबा सुधर. दारू ही वाईट आहे, आयुष्यातून उठून टाकेल तुला. शंभोड आपल्या नाकाला आणि नाव ठेवे लोकाला. तुझ्या पोराला सावर आधी आबा, माझ्यापेक्षा पट्टीचा पेणारा आहे तो, समजला? अरे बाबा, त्याला सांगून आम्ही थकलोय. तू सुद्धा आम्हाला पोरासारखाच आहे. काय फायदा दारू पिऊन? उगाच आयुष्य संपवू नकोस. खूप जीव जळतो रे आमचा समोर असं बघितलं की. आबा, तुम्हाला दारूचे फायदे नाही माहीत. लय फायदे दारूचे. सांग बरं, एखादी फायदा तर सांग मला दारूचा. फायदा नंबर 1, दारू कधी खोटं बोलत नाही. फायदा नंबर 2, दारू कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही म्हणाल तर आत्ताच्या आत्ता तो चष्म्यावाला साहेब बसलाय लंबो, त्याच्या पोरास लव्ह मॅरेज झाला. त्याच्या तोंडावर जाऊन म्हणेल त्याला. फायदा नंबर 4, बेवड्याच्या घरात कधी चोरी होत नाही. कारण की चोरण्यासाठी काहीच घरात राहत नाही. फायदा नंबर 5, बेवड्याला कधीच कुणाची भीती नसते. कुत्रे सुद्धा त्याला जागा सोडतात, रस्ता सोडतात. फायदा नंबर 6, बेवड्याला त्याच्या बापाच्या आधी मरण आल्यामुळे बापच त्याचा पित्तर घालतो. वा रे वा बहादरा, खूप छान सफाई दिलीस रे तू तुझ्या दारूची. पण दारूने कित्येकांची वाट लागली बाळा. अजूनही सुधार समा, वेळ गेली नाही. दारूचे फायदे नाहीच नाही, सर्व तोटेच आहे. तुला कळण्याआधी वेळ नको निघून जायला, म्हणून सांगतो, अजूनही वेळ गेली नाही. खरंच बेटा, आबांचं दुःख मी जवळून पाहिलंय. तू दारूला सोडून दे. मी सुद्धा पेशाने डॉक्टर आहे, पण कितीतरी पेशंट मी दारूमुळे अचानक आयुष्य संपण्याच्या आधी मरताना बघितले आहे. सावर स्वतःला. दारूचे फायदे नसतात, ते फक्त आपल्या मनाचे भास असतात. माणूस ज्याच्या ज्याच्या सोयीने ज्या ज्या गोष्टीचा अर्थ काढतो, म्हणून त्याला त्याचंच खरं असं वाटतं. यानी तुम्हारी बातों में दम लगता है. मैं दारू छोड़ने का बहुत प्रयास करता हूँ, पण दारू सुटतच नाही. काय करावं तेच कळत नाही. तुम्ही म्हणता ते पटतं मला, पण आता ती
सोडायची कशी तिच्यावर विचार करतो. भेटतो तुम्हाला नंतर येऊन.